काय झालं हे बघा, आता पप्पाने आणले आहेत मस्त केशरी पिवळे पिवळे आंबे. अरे रामकृष्ण हरी. लय मस्त वासे. खूप गरम झालेत, पिकले आहेत, रेडी खायला. आपण आता डायरेक्ट मम्मी तर मस्त ज्यूस करणार यायचा, पण मला कापून आवडतात. आशिषला ज्यूस आवडतंय, पप्पाला हटून भाजी आवडती. कशाची? आंब्याची. मम्मीला मला नाही येत करता आंब्याची भाजी. आम्ही तुला शिकवतो आंब्याची भाजी कशी करायची. पोळी येते करता. हे बघा, येते थोडस. हे खूप गरम झालेले एकदम. भैया, आमच्या शेतात झाड आहेत माझ्या मम्मीच्या इकडं, आणि तुझे नुसता बॉक्स आणला तर एवढा खुश आहे तुझ्या पप्पानी. असू दे, इकडे सिटीमध्ये आम्हाला हे असेच भेटते, हेच झाडे आमच्यासाठी. ते पण काढ ना असं बाजूला, पेपर फोल्ड कर त्याला, कचरा पडू नये म्हणून. सिटीमध्ये हे झाड आहे का आंब्याचं? हा, हे झाड म्हणजे सिटीमध्ये आंब्याचं झाड. तसे झाडावरची पिकलेले खायला एकदम वेगळाच आहे आनंद, पण ठीक आहे. आता काय, अरे बापरे, तुला अरे कसलं बरोबर बघ ना. हो, गरमी खूप आहे ना. मस्त. किती दिवसाचे असतील हे अंदाजा? माझे लय तुले 2 दिवसाचे. हे का? एक टायमाला 3 खायचे, दिवसात 9 खायचे. मला लय आंबे आवडतात. ते ठेवून दे. थोडे थोडे छोटे होते राव, वरचे कसे एकदम मोठे मोठे. भैया, हे ठेवून दे, गावाकडच्या आंब्याला पिकू घालायला होईना आपल्याला. गावाकडचे आंबे जिरा पण पाठवणार. अक्का आणूनच बघ ना तू येता वेळेस. तिथं आणणारच आहे अक्का. तिथून तर आणणार एखाद्या वेळेस, आणि जवळ आल्यावर मी घेतलेश लगेच मला हे घे 500 रुपये आणा. पण तिला कसं माझं कळतं माहितीये का, मी भांडले असन पप्पाला आंब्यासाठी, कशी करते रात्री. आंबे नाही आणले एखादबार. म्हणलं नाही ना, मला थोडं क्लिक झालं, म्हणलं पप्पाने पिन केली का काय. म्हणलं नाही, माझ्या समोरच आहेत पप्पा दिवसभर, आणि सकाळी तर पैसे अकाउंटला.